श्री गुरुलीलामृत अध्याय 8। समस्त तीर्थे अवलोकित, भूमी प्रदक्षिणा करीत, बहुत शिष्ये समवेत घेऊन आले वासर ब्रह्मेश्वरासी। तया गंगा तटाकांत श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक। कुक्षी व्यथा असे बहुत, तटाकी असे लोळत, उदरव्यथा अत्यंत त्याजू पाहे प्राण देखा। पोटव्यथा बहुत्यासी नित्य करी तो उपवासासी, भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होतसे। या प्रकरणे द्विजवर सदा करी फलहार, अन्नासी त्यासी असे वैर, जेविता प्राण त्याजू पाहे। महानवमी सणासी भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखद, गंगा तीरी असे लोळत। मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी, पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला। अनेक पापे आठवीत विप्र जातो गंगेत, तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलवा ब्राह्मणासी। आणा आणा त्या ब्राह्मणासी, प्राण त्याजितो का सुखेसी, आत्महत्या महादोषी पुसो कवण कवणाचा। श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी, द्विजवरा ते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख। श्री गुरु म्हणती तयासी, प्राण कागा त्यजू पाहसी, आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा। मास पक्षा भोजन करीतो, उदरव्यथेने कष्टतो, साहू न शके प्राण देतो, काय सांगू स्वामिया। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परियेसी, औषध असे आम्हा पासी, क्षण एके सांगो तुझ। संशय न धरी आता मनी, भिऊ नको अंतःकरणी, व्याधी गेली पळोनी, भोजन करी धणीवरी। श्री गुरुवचन ऐकोनी स्थिर झाला अंतःकरणी, माथा ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी। इतुकिया अवसरी तया ग्रामींचा एक विप्र अधिकारी, आला गंगा स्नानासी, बहुत स्तुती करे श्री गुरूंची। श्री गुरु म्हणती तयासी, अमुचे वाक्य परियेसी, जठर व्यथा ब्राह्मणासी, प्राण त्याग करीतसे। उपशमन याचे व्याधीसी, सांगो औषध तुम्हासी, नेवोनी आपुले मंदिरासी, भोजन करवी मिष्ठान्न। अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वथा, घेऊनी जावे आता त्वरिता, क्षुधा क्रांत विप्रसे। ऐकोनी श्री गुरूंचे वचन, विनवितसे कर जोडून, प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे। जेविला काल मासे एका, अन्न देता आम्हासी देखा, ब्रह्महत्या त्वरित घडेल। श्री गुरु म्हणती विप्रासी, आम्ही औषध देतो यासी, अपुपान्न माशेसी, क्षीर मिश्रित परमान्न। अन्न जेविता त्वरितेसी, व्याधी जाईल परियेसी, संशय न धरी तू मानसी, त्वरित न्यावे गृहासी। विप्र विनवे तये वेळी, यावे स्वामी भिक्षेसी, श्री गुरु गेले भिक्षेसी, विचित्र झाले त्याचे घरी। पूजा केली परोपरी, पतिव्रता त्याचे नारी, षोडशोपचारे परियेसी, शिष्यासहित सकळिका वंदिले। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, वर देती अतिप्रीती, तुझी संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशोवंशी। नाना परीचे पक्वान्न, आपुपादी माशान्न, अष्टविध परमान्न, शर्करारहित निवेदिले। शाकपाक नाना परी, वाढताती सविस्तारी, भोजन करीती प्रीती करी, श्री गुरुमूर्ती परियेसा। जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण, व्याधी गेली तक्षण, श्री गुरुचे कृपा दृष्टीने। परिस लागता लोहासी, सुवर्ण होय परियेसी, दर्शन होता श्री गुरुसी, व्याधी कैची सांग मज। श्री गुरु कृपा होय जासी, दैन्य कैचे
तया घरी आनंद झाला, तेथे बहुत विस्मय करीती सकळे जन. गुरुकृपा होता ज्यासी, द्विजासी वैरी होते अन्न. औषध झाले तेची अन्न, व्याधी गेली म्हणदाती. गुरुभक्ती येणे परी, श्री गुरुकृपा होय ज्यास. जन्मांतरीचे जाती दोष, व्याधी कैची त्याचे देही. श्रीनाथार्पणमस्तु.